विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी इतिहासातील प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा यातील पहिला भाग अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपल्याला यावर्षी उपयोजित इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. आजच्या वर्तमान काळातील विद्यार्थ्याला पुढे भविष्यकाळात करिअर करताना किंवा व्यावहारिक जीवनात विविध क्षेत्रात काम करताना इतिहास विषयाचा नेमका उपयोग कसा होईल हे उपयोजित इतिहासात सांगितलेले आहे. पुढे जाऊन आपणास वाटले की आपणही एखाद्या घटनेचा इतिहास लिहावा, तर इतिहास लेखन कसे करावे हे पहिल्या 2 प्रकरणात सांगितलेले आहे. प्रकरण 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. यामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती, पाश्चिमात्य विचारवंत, त्यांची लेखनशैली, त्यांनी मांडलेला सिद्धांत, त्यांचे ग्रंथ याविषयीची माहिती दिलेली आहे. तर प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. यामध्ये भारतातील प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखनाच्या बद्दलची माहिती दिलेली आहे. चला तर आपण प्रकरण 1ला थेट सुरुवात करूया. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण इतिहास लेखन, इतिहासाची संशोधन पद्धती, इतिहासाच्या संशोधन पद्धतीस उपयोगी पडणाऱ्या ज्ञानशाखा, आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत. इतिहास लेखन म्हणजे काय? आत्ताच बघितलं की इतिहास लेखन म्हणजे जो भूतकाळात घडलेल्या घटना आहेत त्या कशा लिहायच्या असतात. तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. यालाच इतिहास लेखन असे म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो बघा, गतकाळ म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहे, समजा एखादं युद्ध घडून गेलं, एखाद्या ठिकाणी लढाई झालेली आहे किंवा एखाद्या राज्यकारभाराबद्दलची माहिती, तर त्या ज्या घटना आहे त्याची क्रमशः मांडणी करणे आणि त्याचे आकलन करून घेण्याच्या उद्दिष्टाने संशोधन करणे, लेखन करणे आणि अभ्यास करणे यालाच इतिहास लेखन असे म्हटले जाते. म्हणजेच 1857 साली उठाव घडला, तर त्या उठावाबद्दलचा इतिहास लिहायचा आहे. आता त्या उठावाबद्दलचा इतिहास लिहित असताना हिंदी सैनिकांनी ते बंड कसं केलं, त्यांच्यात असंतोष कसा निर्माण झाला, पुढे अन्य कारणे कशा प्रकारे कारणीभूत ठरली, तर याच्या सगळ्या घटना आहेत घडलेल्या, त्याचा एक योग्य क्रम लावा लागेल आणि क्रमशः संगती लावून त्याचं ती माहिती करून घ्यावी लागेल, आकलन करून घ्यावे लागेल आणि त्याच्यावर संशोधन करावं लागेल. आणि हे संशोधन करून जे लेखन केलं जातं ना, त्यालाच इतिहास लेखन असं म्हटलं जातं. इतिहास लेखन करणं किंवा इतिहास ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे इतिहास कधी संपणार नाही, कधी स्टॉप नाही होणार आहे. कारण आजचा वर्तमान काळ हा उद्याचा भूतकाळ बनत असतो. म्हणजे 2020 साली काय घडलं हे अजून काही वर्षांनी, 5-50 वर्षांनी इतिहासात येणार आहे. म्हणजे इतिहास हा अविरतपणे चालू असतो, तो कधीच बंद होत नाही आहे. ती अखंडितपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे इतिहास लेखन तर सतत करावं लागणार आहे. मग ह्या इतिहास लेखनासाठी कोणत्या संशोधन पद्धती उपयोगी ठरतात, त्याआधी काही वैज्ञानिक शाखेसाठी नेमक्या कोणत्या संशोधन पद्धती आहे त्याचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो इथे करणार आहोत आपण. आता विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहे, जसं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. आणि अशा वैज्ञानिक शाखेचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्या वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध असणारं ज्ञान, त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी 2 पद्धती उपयोगी आहे. एक प्रायोगिक पद्धती आणि दुसरी प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती. आता विज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी प्रायोगिक पद्धतीने सिद्ध करता येतात किंवा पडताळून बघता येतात. उदाहरणार्थ जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने बाष्पशक्तीचा शोध लावला. तर त्याने काय केलं, त्याने पाणी गरम करत ठेवलं आणि त्याच्यावरती झाकणी ठेवली आणि काही वेळाने ती झाकणी उडून बाजूला पडली. जेव्हा त्याने वारंवार करून बघितलं तेव्हा कळलं की यामध्ये वाफ जी कोणते बाष्प, त्या बाष्पामध्ये शक्ती आहे. त्यातून त्याने बाष्पशक्तीचा शोध लावला. म्हणजे त्याने एक्सपेरिमेंट केलं ना, प्रयोग केला ना. म्हणजे प्रायोगिक पद्धतीने ते ज्ञान पडताळून बघता येतं. दुसरी पद्धत प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत. निरीक्षणाने सुद्धा विज्ञानामध्ये नवे नवे शोध, सिद्धांत मांडले जातात. उदाहरणार्थ न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. सफरचंदाच्या बागेत त्याने सफरचंद पडल्यानंतर तो खालीच का येतो याचं वारंवार निरीक्षण केलं आणि जेव्हा त्याने हे वारंवार निरीक्षण केलं ना, तेव्हा त्याच्या लक्षात आलं
की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. म्हणजेच अशा पद्धतीने विज्ञानामध्ये विविध घटकांच्या संदर्भातलं ज्ञान मिळवता येतं आणि हे मिळवलेलं ज्ञान किंवा हे मांडलेले सिद्धांत किंवा मांडलेले नियम हे सार्वकालिक आणि सार्वत्रिक असतात. म्हणजे ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतात. एखादा जरी म्हटला की नाही नाही गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीच आहे, परत प्रयोग करता येईल, परत निरीक्षण करता येईल, सिद्ध करून दाखवता येईल. एखादा म्हणाला की नाही बाष्पामध्ये शक्ती नाही, बाष्पशक्तीच नाही आहे, परत त्याच्यावर प्रयोग करता येईल. म्हणजेच विज्ञानाने जे ज्ञान मिळतं किंवा जे सिद्धांत मांडले जातात ते पुन्हा पुन्हा म्हणजे आज पूर्वी सिद्ध झाले, आजही सिद्ध करता येतील आणि भविष्यातही सिद्ध करता येतील. म्हणजे ते सार्वकालिक असतात आणि त्यातून सार्वत्रिक अशा प्रकारचे नियम मांडले जातात. आता विज्ञानामध्ये ह्या ज्या दोन संशोधनाच्या पद्धती आहे ना, प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत, या पद्धती आपल्या इतिहासाला किंवा इतिहासामध्ये संशोधनासाठी त्याचा उपयोग होत नाही. या पद्धतीचा अजिबात उपयोग होत नाही. कारण इतिहासातील घटना या भूतकाळात घडून गेलेल्या असतात, तेव्हा निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो आणि त्या घटनांची आपल्याला पुनरावृत्ती घेता येणार नाही ना. मग कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणार आहे? समजा 1761 पानिपतचं युद्ध घडलं आणि हे जे पानिपतचं युद्ध घडलं त्यावेळेस आपण तिथे नव्हतो ना. मग अशा वेळेला आपण जर म्हटलं की त्या पानिपतच्या युद्धाबद्दलचा इतिहास मला आत्ता लिहायचा आहे, मग कसं शक्य आहे तुम्हाला ते? मग तुम्ही परत बोलणार का पेशवे तुम्ही इकडनं या, अहमद शाह अब्दाली तुम्ही तिकडनं या, परत तुम्ही आमच्यासाठी युद्ध घडवा आणि मग आम्ही ते बघणार, प्रत्यक्ष निरीक्षण करणार आणि त्याच्यावर इतिहास लिहिणार? नाही, शक्यच नाही आहे. कारण ही घटना ऑलरेडी भूतकाळात घडून गेलेली आहे, त्यामुळे आपण तिथे नसतोच. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण म्हणा किंवा प्रयोग म्हणा, प्रायोगिक पद्धत म्हणा, अशा पद्धती इतिहास संशोधनासाठी वापरता येणार नाही. मग इतिहासाच्या संशोधनासाठी कोणती पद्धत आहे? एकच, ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करणे. आता हे दस्तऐवज म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळात इतिहासाच्या संदर्भात इतिहासाच्या लढाईबद्दल, युद्धाबद्दल किंवा आणखीन काही घटनांबद्दल जे दस्तऐवज लिहिलेले असतात त्या दस्तऐवजांचा अभ्यास करायचा आणि अभ्यास करून त्या ठिकाणी इतिहास मांडायचा, म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज. पण हे ऐतिहासिक दस्तऐवज आहे ते त्या दस्तऐवजमध्ये असलेली भाषा आहे, त्यातील लिपी आहे, त्याचं वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी, त्यातील भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींची गरज लागते. समोर स्क्रीनवर बघा काही टॉपिक्स आहेत, त्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची गरज नेमकी कशासाठी लागते? एक, दस्तऐवजातील भाषा व लिपी जाणणे. आता तो भूतकाळातला समजा 100 वर्षापूर्वीचा, 200 वर्षापूर्वीचा किंवा 500 वर्षापूर्वीचा एक दस्तऐवज आहे आणि तो आपल्याकडे मिळाला आणि त्याच्या आधारे आपल्याला इतिहास लिहायचा आहे. तर त्यात मूळची आता आज आपण जी चांगल्या प्रकारे मराठी शुद्ध भाषा जाणतो ती तिथं नसणार आहे किंवा ती लिपी आपल्याला समजणार नाही आहे. म्हणजे त्यातील जी भाषा आहे, जी लिपी आहे, ती समजण्यासाठी आपल्याला तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते, तरच आपण इतिहास लिहू शकतो. अक्षराचे वळण आणि भाषाशैली ओळखणे दुसरा मुद्दा. म्हणजेच बघा, एक अक्षरवटिकाशास्त्र आहे, त्याचा जर योग्य अभ्यास केला ना तर अक्षराची वळणं त्याच्यानुसार ते कोणत्या काळातलं असावं, कोणत्या राजवटीत ते लिहिलेलं असावं हे नक्की कळतं. आणि म्हणून अक्षराचे वळण आणि भाषाशैलीसुद्धा ओळखण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते. तिसरा मुद्दा म्हणजे कागदाच्या निर्मितीचा काळ समजणे आणि कागदाचा प्रकार समजणे. आता दस्तऐवजामध्ये वापरलेली किंवा पूर्वीचा जो ग्रंथ आहे, इतिहास ग्रंथ, त्यामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा कागद आहे आणि हा कागद इसवी सन किती वर्षापूर्वीचा असावा? 500 वर्षापूर्वीचा आहे की 50 वर्षापूर्वीचा आहे की 100 वर्षाच्या पलीकडचा आहे? म्हणजे या कागदाच्या निर्मितीचा काळ जाणणारे पण तज्ज्ञ व्यक्ती असतात. त्यांना कळतं की हा अमुक वर्षातला, अमुक दशकातला हा कागद असावा आणि त्या कागदाचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा त्यांना ओळखता येतं. चौथा मुद्दा म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते इतिहास संशोधनासाठी, ती म्हणजे अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणे. म्हणजे पूर्वीचे जे राजदरबारातील किंवा शासन दरबारातील जे कागद असेल त्यांच्यावरती मुद्रा असायची, शिक्का. आणि हा जो मुद्रा म्हणजे आपण त्याला अधिकार मुद्रा म्हणजे ठसा असायचा प्रत्येकाचा. जसं आता भारताचा 4 सिंह असलेला तो एक ठसा आहे म्हणजे राजमुद्रा आहे, तशी मुद्रा असायची.
आणि ही अधिकारदर्शक मुद्रा नेमकी कोणत्या राजवटीतली आहे, कोणत्या काळातली आहे हे जाणण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते. आणि शेवटी संदर्भाचा व माहितीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते. आणि या सर्वांसाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज आहे, कारण असे इतिहास तज्ज्ञ असेल ते अशा ऐतिहासिक संदर्भाचा तौलनिक अभ्यास करतात, तुलनात्मक अभ्यास करतात. तर हा दस्तऐवज, तो दस्तऐवज, याचा तुलनात्मक अभ्यास करून ते तपशील मांडत असतात. आणि म्हणून इतिहासाच्या संशोधनासाठी किंवा दस्तऐवजातील भाषा आणि इतर काही गोष्टी समजून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते. आता इतिहासाच्या संशोधन पद्धती कोणत्या आहेत ह्या इथे स्क्रीनवर दिसत आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे इतिहासाच्या संशोधन पद्धती. त्याच्या काही स्टेप्स म्हणजे पायऱ्या आहे. इतिहास संशोधन कोणत्या पायरीने करायचं, तर पहिलं म्हणजे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. तर आपण इतिहासासाठी समजा आपल्याला एखाद्या घटनेवर इतिहास लिहायचा आहे. प्लासीची लढाई. प्लासीची लढाई इसवी सन 1757मध्ये बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झाली, प्लासी नदी किनारी. मग ह्या लढाईचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी मिळवायच्या, त्याला साधनं म्हणतो आपण. मग त्यावेळेचे काही किंवा त्याच्यानंतर इतिहासकारांनी काही किंवा त्याच्यानंतरच्या इतिहासकारांनी काही दस्तऐवज लिहिले असतील ते, किंवा बंगालमध्ये जाऊन प्रत्यक्ष आपण तिथे काही जे काही अवशेष आहे ते अभ्यासू शकतो. बंगालच्या पुरातत्व विभागाकडे जाऊन आपण काही त्या ठिकाणी गोष्टी मिळवू शकतो. तर ह्या इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन करणं ही पहिली स्टेप आहे. दुसरं म्हणजे उपलब्ध ऐतिहासिक माहितींचे संदर्भ तपासणे. मग उपलब्ध ऐतिहासिक जी माहिती आहे ती त्याची नेमकं आपल्याला संदर्भ तपासायचे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला जे पुरावे मिळाले, जे ग्रंथ दस्तऐवज मिळाले किंवा जे भौतिक साधनं मिळाले, तर तो नेमका खरा आहे का, तो वास्तव आहे का, त्यात कुठून मिळाला, कसा मिळाला, याचा संपूर्ण संदर्भ तपासून घ्यावा लागतो. तिसरी स्टेप म्हणजे ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे आणि त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. म्हणजे एकदा का आपण साधनं त्या ठिकाणी बघितले, साधनांची चिकित्सा केली, दुसरं माहितीचे संदर्भ तपासले, आणि नंतर आपण प्रत्यक्ष तिसऱ्या स्टेपमध्ये त्या घटनेबद्दल, जर की तुम्हाला प्लासीच्या लढाईबद्दलचा इतिहास लिहायचा आहे तर त्या लढाईबद्दलची माहिती गोळा करायला सुरुवात करायची, माहितीचं संकलन करायचं आणि त्याची तुलना करून बघायची. चौथा मुद्दा, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालदर्शक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकलनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. म्हणजेच याचा अर्थ त्या ज्या घटना आपल्याला मिळालेल्या आहे त्या कोणत्या काळातल्या आहे, म्हणजे स्थल म्हणजे ठिकाण आणि काल म्हणजे तो काळ, तो समजून घ्यायचा आणि त्यातून आपण इतिहासाची अभ्यास पद्धती आपली नक्की करायची आणि त्यातून काही आपण कन्सेप्ट ठरवायचे की असं झालं असेल, तसं झालं असेल, म्हणजे संकल्पनात्मक चौकटी तयार करायच्या. पुढचा मुद्दा आहे पाचवा, तो म्हणजे ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे. पहिली तर गोष्ट, इतिहास लिहिण्यासाठी आणि तोही आधुनिक इतिहास लिहिण्यासाठी प्रश्न मांडावे लागतात. म्हणजे आपल्याला प्लासीच्या लढाईच्या बद्दल इतिहास लिहितोय ना, करा ना एक 100 प्रश्न, 1000 प्रश्न तयार करा की कोणाकोणामध्ये झाली, किती साली झाली, कोणत्या कारणावरून झाली, मीर जाफर का फितूर झाला होता, का तो कंपनी सरकारला जाऊन मिळालेला होता, असे कितीतरी प्रश्न बनवा ना. आणि एकदा काय ते प्रश्न बनले आणि त्याची उत्तरं आपण त्या ठिकाणी संकलित करत गेलो, मिळवत गेलो की आपल्याला बरोबर त्या ठिकाणी त्या इतिहासाची किंवा त्या घटनेची सविस्तर माहिती मिळेल. आणि शेवटची स्टेप ती म्हणजे संभाव्य परिकल्पना मांडणे. म्हणजे हे सगळं करत माहिती मिळवत त्याची संकल्पना मांडत आणि प्रश्न तयार करत त्याची उत्तरं घेत आपण संभाव्य परिकल्पनापर्यंत पोहोचतो. म्हणजे साधारणतः आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो की असं झालेलं आहे, अशा पद्धतीची लढाई लढली गेली, ह्या कारणामुळे सिराजउद्दौलाचा प्लासीच्या लढाईमध्ये पराभव झाला वगैरे वगैरे. म्हणजे या पद्धतीने इतिहासाच्या लेखनाचं संशोधन करावं लागतं. या संशोधन पद्धतीच्या काही स्टेप्स आहे आणि त्या स्टेप्सने जर माहिती मिळवली तर आपल्याला संशोधन करता येतं. आता आपण इथे बघतोय इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या शाखा व संस्था. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लिहिताना जो इतिहासकार असतो त्या इतिहासकाराला दस्तऐवज असतात, त्याच्याकडे इतर साधनं असतात, पण त्या साधनांशिवाय त्याला इतर काही गोष्टी, इतर ज्या काही विविध ज्ञानशाखा आहे किंवा संस्था आहे त्या संस्थांचा सुद्धा त्याला उपयोग होऊ शकतो. त्यातली पहिली म्हणजे पुरातत्व शाखा. पुरातत्व शाखा म्हणजे
आर्किओलॉजी डिपार्टमेंट आपल्या देशाचं आहे, प्रत्येक राज्याचं आहे. आणि या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं काम काय असतं, तर कुठे काही पुरावा सापडला तर तिथे उत्खनन करणे, नवीन शोध घेत राहणे, भूतकाळातली पुराव्याचं जतन करणे. आणि जो इतिहासकार आहे साहजिकच तो जेव्हा पुरातत्व विभागात जातो त्याला विविध गोष्टी तिथून मिळतात. दुसरं अभिलेखागार संस्था. अभिलेखागार म्हणजे भूतकाळात राजाने एकमेकांना पाठवलेली पत्र असतील, दस्तऐवज असतील, किंवा त्या ठिकाणी दरबारामधील काही त्या ठिकाणी दप्तर म्हणजे ग्रंथ असतील, हे सगळं अभिलेखागारामध्ये ठेवलेलं जातं पूर्वीचं. आणि हे जे अभिलेखागार असतात त्यातून भरपूर माहिती मिळेल. समजा शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली, तर त्याबद्दलचं जर त्याला एखाद्या व्यक्तीला तो इतिहास लिहायचा, इतिहासकाराला लिहायचा आहे, तर त्याला पुण्याच्या अभिलेखागारात गेल्यानंतर त्याबद्दलचे भरपूर काही त्यावेळेची पेपर्स किंवा कात्रणं किंवा काही म्हणजे लिखित साधनं त्या ठिकाणी अभिलेखागारातून मिळतील. तिसरा मुद्दा म्हणजे हस्तलिखितांचा अभ्यास. ही एक शाखा आहे. हस्तलिखित म्हणजे पूर्वीच्या काळात लिहिलेली पत्र वगैरे जे असतात त्यातून सुद्धा त्या ठिकाणी इतिहासाविषयीची माहिती मिळते. अक्षरवटिकाशास्त्र शाखा एक. मगाशीच म्हटलं की अक्षराचं वळण समजून घेण्यासाठी, आणि हे बरीच काही आपल्याला माहिती देतं. म्हणजेच त्या ठिकाणी ते अक्षर नेमकं कसं आहे, कोणत्या राजवटीतील आहे, कोणत्या काळातील आहे, हे समजण्यासाठी अक्षरवटिकाशास्त्र जाणणं महत्त्वाचं आहे. आणि त्याची एक शाखा आहे, ती आपल्याला त्या कामात एखादा दस्तऐवज वाचण्यासाठी नक्कीच मदत करते. पुढचा मुद्दा आहे भाषा रचनाशास्त्र, म्हणजे भाषाशैली समजून घेण्यासाठी. नाणकशास्त्र शाखा म्हणजे पूर्वी काही कारणाने देवाणघेवाणीसाठी काही शिक्के होते, म्हणजेच मुद्रा होत्या, आणि त्या मुद्रावर काही चिन्ह किंवा काही अक्षरं कोरलेली असायची. त्यावरून सुद्धा त्यावेळेचा तत्कालीन इतिहास म्हणजे तत्कालीन समाज, तत्कालीन पद्धती किंवा राहणीमान हे सहज इतिहासकाराच्या लक्षात येतं. आणि म्हणून नाणकशास्त्र महत्त्वाचं आहे. जसे की हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये अनेक छोट्या मोठ्या मुद्रा सापडल्या, पण दुर्दैवाने त्याचं सर्वमान्य असं वाचन होऊ शकलेलं नाही. ते वाचन न झाल्यामुळे आज या संस्कृतीबद्दलची बरीच त्रोटक माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे इतिहास संशोधनास एक आणखी शाखा उपयुक्त, वंशावळीचा अभ्यास करणारी शाखा. वंशावळ म्हणजे आपल्याकडे समजा शिवाजी महाराज आहे, शिवाजी महाराजांची वंशावळ आहे, किंवा त्या ठिकाणी मुघल आहे. आता मुघल संस्थापक बाबर, त्याचा मुलगा हुमायून, त्याचा मुलगा अकबर, त्याचा मुलगा जहांगीर, नंतर अगदी औरंगजेबापर्यंत, ही अशी एक वंशावळ आहे. आणि त्या वंशावळीचा अभ्यास करणारी सुद्धा एक शाखा असते, आणि त्यातून सुद्धा इतिहास समजण्यास एक प्रकारे मदत होत असते. आता आपण ह्या झाल्या इतिहासाच्या संशोधन शाखा. त्या तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा, त्यासाठी 2 मार्काने येऊ पण शकतात. की प्रश्न 2 मध्ये असतात बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. मग इतिहासाला उपलब्ध किंवा साईबूट ठरणाऱ्या ज्ञानशाखा, 4 बाजूला 4 ॲरो, त्यासाठी असे जिथे जिथे विकल्पाचे मुद्दे असतात ते ऑब्जेक्टिव्हसाठी नीट लक्षात ठेवायचं किंवा पाठांतर करायचं. आता आपण बघूया इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहासकार म्हणजे काय. आधी आपण बघितलंच आहे, पण थोडीशी त्यामध्ये बदल करून इतिहास लेखन म्हणजे काय सांगतो. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आता उपलब्ध पुरावे म्हणजे भूतकाळामध्ये जे उपलब्ध पुरावे होते त्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करायचं. आता चिकित्सा करणे म्हणजे काय. समजा डॉक्टरकडे एखादा रुग्ण, एखादा पेशंट येतो आणि त्यावर एखादी शस्त्रक्रिया करायची असते, सर्जरी करायची असते. पण त्या सर्जरीच्या आधी बघा बरं, तो सर्व ब्लड रिपोर्ट आहे, एक्सरे, MRI आहे, वगैरे वगैरे सगळं चिकित्सा करून घेतो. आणि नंतर तो निष्कर्षापर्यंत पोहोचतो की अशा प्रकारची शस्त्रक्रिया, सर्जरी करावी लागेल. तसंच जो कोणी इतिहासकार असतो त्या इतिहासकाराला त्या एखाद्या घटनेवर इतिहास लिहितो, त्या घटनेचे बरेच पुरावे, उपलब्ध पुरावे बरेच मिळतात. आणि त्या सगळ्याच पुरावे खरे असतील असे नाही, वास्तवाला धरून असतील असे नाही, तर त्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करायचे. आणि चिकित्सापूर्वक संशोधन करून गतकाळात घडलेल्या घटनांची मांडणी केली जाते. आणि या मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हटले जाते. मग इतिहासकार म्हणजे काय. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. आता इतिहास लेखन तर आपण बघितलंच की उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करणे,
त्याची मांडणी करणे, त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं. मग इतिहासकार म्हणजे काय? अशा प्रकारे जो कोणी इतिहासाची मांडणी करतो त्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. तो इतिहासकार झाला. आता आपण इतिहासाची मांडणी जी भूतकाळात केली जाते त्या भूतकाळामध्ये इतिहासकार नेमक्या कोणत्या गोष्टी वाचकापर्यंत पोहोचवतो. अर्थात या इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचं ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसतं. कारण इतिहासकाराला पहिलं ठरवावं लागतं की वाचकापर्यंत मला काय पोचवायचं आहे. त्यानंतरच तो त्या घटकांची निवड करणार आहे आणि तेवढेच मुद्दे तो वाचकापर्यंत पोचवणार आहे. म्हणजे बघा, आता समजा शिवाजी महाराजांचा काळ आहे, त्याबद्दलचा आपल्याला इतिहास लिहायचा आहे, तर बरेच मुद्दे होतील. त्यांचा राज्यकारभाराची पद्धत, त्यांचा पराक्रम, त्यांनी लढलेल्या लढाया, त्यानंतर त्यांनी त्यांच्या साम्राज्याचा केलेला विस्तार. पण आपण फक्त ठरवलं की मला जो इतिहास लिहायचा तो शिवरायांच्या पराक्रमावर लिहायचा आहे, त्यांनी जिंकलेल्या लढाईवर लिहायचा आहे. तर तेवढेच मुद्दे इतिहासात येतील. म्हणजे वाचकापर्यंत नेमकं काय पोचवायचं ना, त्याचंच मग सखोल संशोधन करता येईल. आणि तेवढ्याच गोष्टी आपण जर ठरवल्या ना, त्याच घटनेची नोंद घेता येते आणि तेवढ्याच गोष्टी वाचकापर्यंत पोहोचवता येते. सगळ्याच गोष्टी ज्या भूतकाळात घडलेल्या अगदी इत्थंभूत नाही मांडता येत ना. आणि म्हणून इतिहासकाराला संशोधन करताना किंवा इतिहास लेखन करताना पहिलं ठरवून घ्यायचं मला वाचकापर्यंत नेमकं काय द्यायचं आहे. म्हणजे समजा आता हे 10वीचं पुस्तक आहे, त्यामध्ये उपयोजित इतिहास आहे आणि उपयोजित इतिहासामध्ये समजा पुढे जाऊन त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्र आहे, मनोरंजन क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे, पर्यटन क्षेत्र आहे. आता याच्यात एवढी माहिती आहे ती नाही दिली नाही पुस्तकात. 10वीचा विद्यार्थी आहे, त्याचा वयोगट काय आहे, त्याला नेमकं काय दिलं गेलं पाहिजे हे इतिहासकारांनी किंवा इतिहास ज्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यांनी ठरवलं आणि तेवढेच मुद्दे पुस्तकामध्ये समाविष्ट केले. म्हणजेच याचा अर्थ निवडक मुद्द्यांचा समावेश इतिहासामध्ये करावा लागतो. इतिहासकारांनी निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना त्यांनी निवडलेला जो वैचारिक दृष्टिकोन असतो ना, त्या वैचारिक दृष्टिकोनाने त्या इतिहासकाराची लेखनशैली निश्चित होते. म्हणजे त्यांनी कोणत्या घटना निवडल्या आणि त्या मांडताना कोणता वैचारिक दृष्टिकोन समोर ठेवला आहे आणि यातून त्या ठिकाणी इतिहासकाराची नेमकं लेखनशैली कशी असेल ती त्या ठिकाणी लक्षात येते. आपण आत्ता बघतो की इतिहास लिहिला जातो. हा पूर्वी होता का हो? तर नाही. आत्ता म्हणजे 5000 वर्षापूर्वी लेखनकलेचा शोध लागला. त्याच्यानंतर आत्ता काही वर्षात आधुनिक इतिहास लेखन पद्धती अस्तित्वात आली. पण पूर्वीच्या काळात म्हणजे प्राचीन काळात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतिहास पोचवण्याचं कोणतं साधन होतं, कोणतं माध्यम होतं? किंवा त्या म्हणजे ते लोक इतिहास पोचवतच नव्हते, त्यांना इतिहासाविषयीची जाणीव आणि जिज्ञासा नव्हतीच असं नाही म्हणता येणार. त्या लोकांनासुद्धा इतिहासाची जाणीव होती, त्यांनाही जिज्ञासा होती. फक्त त्यांना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतिहास पोचवण्याचं माध्यम हे वेगळं होतं. तर कोणकोणतं माध्यम आहे? तर पहिलं माध्यम म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तीकडनं ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी. म्हणजेच जी वडीलधारी मंडळी असायची. आता पूर्वी म्हणजे आत्ता फार कमी झालं, काही वर्षापूर्वी आजोबा आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायचे. एखाद्या राजाच्या पराक्रमाची सांगायचे, एखाद्या ठिकाणी झालेल्या लढाईची गोष्ट सांगायचे, एखादा दयाळू राजा आहे तो लोकांसाठी काय काम करायचा हे सांगायचे. आणि त्यावेळेस तेच माध्यम आणि त्यातूनच इतिहास कसा होत होता, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे आणि पुढे जात होता. म्हणजे हे मौखिक साधन होतं इतिहास पोचवण्याचं. गुहाचित्राद्वारे स्मृतींचे जतन. म्हणजेच पूर्वी म्हणजे जो आदिमानव होता तो निवासासाठी गुहेत थांबायचा, रात्रभर गुहेमध्ये थांबायचा आणि सकाळ होताच अन्नासाठी भटकंती करायचा. आणि दिवसभरात त्यांनी कुठे काय बघितलं, काय निरीक्षण केलं ते कधी कधी तो गुहेमध्ये चित्र काढायचा. आणि ह्या चित्रांचं सुद्धा बरेच जतन, जसं मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका येथे गुहेमध्ये गुहा चित्र आहे. तर अशा स्मृतींचं जतन करून सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत आलेली आहे आणि ते सुद्धा इतिहास पोहोचवण्याचं एक माध्यम. कहाण्यांची कहाण्या सांगितल्या जायच्या किंवा काही कथाकार असायचे, ते कथाकारसुद्धा अनेक कहाण्या रंगवून सांगायचे. आणि चौथा मुद्दा म्हणजे गीत आणि पोवाडे यांचे गायन. अनेक पारंपरिक किंवा पूर्वीचे गीतं आहेत, लोकगीतं आहेत, त्यातून पण इतिहास पुढच्या पिढीकडे गेलेला आहे. पोवाडे तर किती उत्तम साधन आहे, हुबेहूब जिवंत इतिहास उभा करतात. शिवरायांनी
अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी जो वध केला त्याचा पोवाडा जो अज्ञानदास कवीने रचलेला आहे, त्यावरून त्या ठिकाणी ती घटना आपण समोर बघतोय, अनुभवतोय असं वाटतं. आणि म्हणून अशा अनेक प्रकारचे पोवाडे आहेत की ज्यातून सुद्धा इतिहासाचं जतन केलं जात होतं आणि हा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवला जात होता. आता इतिहास हा लेखन पद्धतीमध्ये कधी आला, याचा खूप प्राचीन काळ आहे तसा जर बघितला तर. आणि त्याचं एक उदाहरण आपण इथे एक चित्राद्वारे घेऊया. समोर जे चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर त्यामध्ये एक हातात ढाल आणि दुसऱ्या हातात भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध अशी रांग आहे आणि त्याचं नेतृत्व करणारे पुढे सेनानी आहे. तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं स्क्रीनवर तर तुम्हाला ते नक्कीच त्या ठिकाणी दिसेल किंवा पुस्तकात सुद्धा हे चित्र आहे. आणि हा जो काय प्रकार आहे हा, तर हा प्रकार असा आहे की पूर्वी मेसोपोटेमिया एक देश होता. आता मेसोपोटेमिया आज तुम्हाला जगाच्या नकाशावर नाही मिळणार आहे. तर पूर्वी इराण, इराक आणि तुर्कस्तान ह्या तिघांचा मिळून एक मेसोपोटेमिया देश होता. आणि या मेसोपोटेमिया देशामध्ये एक सुमेर संस्कृती घडून गेली आणि या सुमेर संस्कृतीमध्ये जे राजे होऊन गेले त्यांच्यामधील जो संघर्ष आहे त्या संघर्षाची वर्णनं तत्कालीन शिलालेखामध्ये जतन करून ठेवलेली आहेत, म्हणजे जपून करून ठेवलेली आहे शिलालेखावर. शिलालेख म्हणजे दगडावर हे कोरलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, दगडावर. त्यामधला सर्वाधिक जो प्राचीन म्हणजे जुना शिलालेख आहे, सर्वात जुना, तो 4,500 वर्षापूर्वी सुमेर राज्यात 2 राज्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाची नोंद करणार आहे. आणि हा शिलालेख फ्रान्समधलं जगप्रसिद्ध एक संग्रहालय ज्याची माहिती आपण प्रकरण 9मध्ये घेणार आहोत, लुव्र संग्रहालय, त्या लुव्र संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल की पूर्वी अशा युद्ध किंवा लढाया याची वर्णनं लिहिली जात नव्हती, पण त्यांना पूर्वी लिहिता येत नव्हतं पण दगडावर कोरता येत होतं, कारण कोरीव लिपी पहिली आली. आणि म्हणून हा एक त्या ठिकाणी 2 राज्यामधील संघर्षाची कहाणी आहे आणि ती दगडावर कोरलेली आहे. आणि तो जो दगड आहे शिलालेख आहे पण तो लुव्र संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. आता नंतर हळूहळू पद्धती बदलत गेली, आधुनिक काळ आला. आधुनिक काळामध्ये इतिहास लेखन पद्धतीची कोणती वैशिष्ट्ये हे आपण या स्लाईडमध्ये बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न आपल्याला 3 मार्कांना दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून येतो. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये सांगा. आता ही वैशिष्ट्ये कोणती आहे तर 4 वैशिष्ट्ये आहे. पहिलं वैशिष्ट्य, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. म्हणजेच आता सध्या पूर्वी कसं होतं, असं याने सांगितलं मग तो बोलला नाही रे, शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं तोडली म्हणजे या असं झालं होतं, नंतर तो खिडकीतून पळून जात होता वगैरे वगैरे. नाही. आत्ता आधुनिक पद्धतीमध्ये पूर्णपणे शास्त्रशुद्ध आहे. आधी म्हणजे पहिलं वैशिष्ट्यच मी बोलतो की ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. योग्य पद्धतीने प्रश्न मांडणीतून केले जातात. दुसरा मुद्दा म्हणजे हे जे प्रश्न म्हणजे आधी प्रश्न मांडायचे, 100 प्रश्न 1000 प्रश्न त्या घटनेवर मांडायचे, हे लक्षात ठेवा. दुसरं वैशिष्ट्य, हे सगळे प्रश्न मानव केंद्रित असतात, मानवाने केलेल्या विविध कृतीबद्दल असतात. म्हणजेच त्या प्रश्नांना कुठेही दैवी आधार म्हणजे दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडला जाण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. म्हणजे जो काही इतिहास तुम्ही बघा, आता कोणता इतिहास अभ्यासला तुम्ही कधी बघितलं का, एका देवामुळे किंवा हा राजा युद्ध जिंकला किंवा ह्या देवाने हा चमत्कार केला, देवीने हा नाही. इतिहासात अजिबात त्याला स्थान नाही. इतिहास हा मानव केंद्रित आहे. म्हणजे गतकाळात मानवाने ज्या कृती केलेल्या आहे, लढाई लढली, राज्यकारभार केला किंवा सुधारणा केल्या, ज्या घटना आहेत त्याच फक्त इतिहासात ग्राह्य धरल्या जातात. म्हणजे हे सगळे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजे मानवाच्या अवतीभोवती फिरणारे असतात. तिसरं वैशिष्ट्य, या प्रश्नांच्या उत्तरांना, इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे प्रश्न मांडलेले पण प्रश्नांची उत्तरं घेताना समजा आपण ते प्रश्न विचारत गेलो किंवा मिळवत गेलो, दस्तऐवजीमध्ये शोधत गेलो, पण ते उत्तर जे आहे ते विश्वासार्ह असलं पाहिजे, वास्तवाला धरून असलं पाहिजे. कुठेतरी थातूरमातूर इकडनं उत्तर घेतलं तर ते चालणार नाही, म्हणून विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आणि पुढचं वैशिष्ट्य म्हणजे भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. मानवजातीने भूतकाळात ज्या केलेल्या विविध कृती आहे तर त्या कृतींचा वेध घेतला जातो, त्याचा शोध म्हणजे मुळापर्यंत जाता येतं आणि मानव असा असावा तसा असावा आणि तिथून त्या ठिकाणी मानवाचा इतिहास मांडता येतो. ही आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये.
सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवण्याची. फक्त पहिल्या ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे, मग बाकीचं त्याचं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहे स्पष्टीकरण ते तुम्हाला आठवत जाईल. दुसरं म्हणजे हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. तिसरं म्हणजे या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आणि चौथं म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या कृतीच्या आधारे या मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. आता इतिहास याला इंग्रजीमध्ये आपण बोलतो हिस्ट्री. पण मूळचा हिस्ट्री हा शब्द कुठून आला, त्याचं मूळ कुठे आहे? खरं जर सांगायचं म्हटलं, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेचं मूळ हे ग्रीक संस्कृतीमध्ये आहे. ग्रीक संस्कृतीमध्येच हिस्ट्री हा शब्द त्या ठिकाणी जन्माला आला किंवा पहिला तयार झाला. त्याचं कारण म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकात एक इतिहासकार होऊन गेला ज्यांचं नाव हिरोडोटस होतं. आणि हिरोडोटस यांनी पहिल्यांदा हिस्ट्री म्हणजेच इतिहास हा शब्द वापरला. त्यांचा स्वतःचा एक ग्रंथ होता आणि इतिहासावर आधारित तो ग्रंथ होता. आणि त्या ग्रंथांना त्यांनी शीर्षक म्हणजे टायटल दिलं होतं द हिस्ट्रीज. आणि असं टायटल दिल्यापासून पुढे हळूहळू हिस्ट्री हा शब्द आला आणि ज्याला आपण मराठीमध्ये इतिहास असं त्या ठिकाणी बोलतो किंवा सांगतो. आता यामध्ये तुम्हाला दिसेल की इतिहासाला कधी महत्त्व प्राप्त झालं, म्हणजेच युरोपातील वैचारिक दृष्टिकोनाचा विकास कसा कसा होत गेला आणि वैचारिक दृष्टिकोनाचा विकास होत जाऊन इतिहास लेखनाला प्राधान्य कधीपासून मिळालं. साधारणतः 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. प्रचंड मोठी प्रगती झाली. कारण आपण जर बघितलं आशिया आहे, आफ्रिका आहे किंवा अमेरिका आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापर्यंत जो तुम्ही इतिहास शिकला सर्वाधिक प्रगत खंड म्हणजे पूर्वी मध्ययुगीन काळापासूनच, म्हणजे मध्ययुगीन काळ जर सोडला तर नंतर जेव्हा आधुनिक काळ सुरू होता ना, युरोप खंड होता. आणि या युरोप खंडामध्ये तत्त्वज्ञान विज्ञान क्षेत्रामध्ये हळूहळू प्रगती झाली. आणि नंतर मात्र मग कळलं की या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून आपणही सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करू शकतो असं अनेक विचारवंतांना वाटलं. आणि हे विचारवंतांना वाटलं की आत्ता आधी काय होतं, इतिहासाला काही प्राधान्य नाही, फक्त फिलॉसॉफी सायन्स अशा गोष्टींना प्राधान्य होतं. पण नंतर कळलं की ह्याच काही ज्ञानशाखांचा उपयोग करून आपण ऐतिहासिक वास्तव शोधू शकतो, अभ्यास करू शकतो. आणि असा विश्वास काही विचारवंतांना वाटला. आणि त्यानंतर पुढे युरोप आणि अमेरिका याही देशामध्ये यावर बरंच मोठं विचारमंथन झालं. आणि ह्या विचारमंथनानंतर हळूहळू इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता आली. आत्तापर्यंत जो भंपकपणा होता, असं घडलं तसं घडलं, अशा प्रकारे झालं असेल, भूतकाळात हे घडलं ते घडलं वगैरे, रोम संस्कृतीत असं झालं, ग्रीक संस्कृतीत अशा प्रकारे झालं वगैरे वगैरे, तर ते बंद झालं. आणि इतिहास लेखनामध्ये हळूहळू वस्तुनिष्ठता आली, म्हणजे नेमका अभ्यास आला. 18व्या शतकानंतर हळूहळू बऱ्याच विद्यापीठामध्ये सुद्धा बदल होत गेला आणि जिथे इतिहासाला सुद्धा प्राधान्य मिळालं. युरोपामध्ये खरं तर आधी बऱ्याच विद्यापीठामध्ये अनेक युनिव्हर्सिटीमध्ये ख्रिश्चन धर्म, बायबल, ईश्वर म्हणजे ईश्वराविषयक चर्चा याविषयी अधिक चर्चा चालत. पण नंतर हळूहळू जसं प्रबोधन घडलं, त्या प्रबोधनानंतर हळूहळू चित्र बदललं. आणि त्या चित्रानंतर अनेक जी विद्यापीठं होते तिथे इतिहासाची स्वतंत्र ज्ञानशाखा सुरू केली. उदाहरणार्थ सन 1737मध्ये जर्मनीतील गॉन्टिगन नावाचं विद्यापीठ होतं, गॉन्टिगन. आणि ह्या विद्यापीठामध्ये पहिल्यांदा इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. आणि जर्मनी पाठोपाठ हळूहळू इतरही विद्यापीठामध्ये अशाच प्रकारचे नवीन नवीन त्या ठिकाणी शाखा ज्या इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक होत्या त्या सुरू झाल्या. या ठिकाणी ह्या प्रकरणाचा पहिला भाग संपलेला आहे. उर्वरित भाग म्हणजेच युरोपीय विचारवंतांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या वर्गमित्रांना शेअर करा. धन्यवाद.